ताज्या बातम्यांसाठी एबीपी माझाला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा। यानंतर मुंबईतून एक महत्त्वाची बातमी हाती येते। तब्बल 1.5 तासानंतर मुंबई मेट्रोची सेवा ही पूर्वपदावर आलेली आहे। वेस्टर्न एक्सप्रेस हायवे स्टेशनच्या दरम्यान तांत्रिक बिघाडामुळे मुंबई मेट्रोची सेवा ही विस्कळीत झालेली होती। वेहे मेट्रो स्थानकातील तांत्रिक बिघाड हा दुरुस्त करण्यात आलेला आहे आणि आता 1.5 तासानंतर ही सेवा पूर्वपदावर येते। याबद्दलचे अपडेट जाणून घ्यात प्रशांत बढे आपल्या सोबत आहेत। प्रशांत, 1.5 तासानंतर मेट्रो सेवा पूर्वपदावर। दीपक, खरं तर गेल्या 5 ते 6 महिन्यापासून लोक ही मुंबईच्या ज्या वाहिन्या आहेत, लोकल असेल, मेट्रो असेल, मोनो असेल, या लवकरात लवकर चालू आहे म्हणून मागणी करत होत्या आणि त्यात मेट्रो हा एकमेव सध्या योग्य पद्धतीने चालू होती। मात्र आज जो पीकावर आहे त्याच वेळेस तांत्रिक बिघाडामुळे वेस्टर्न एक्सप्रेस हायवे पासून पुढे वर्सोवापर्यंतची जी मेट्रो सेवा असते ती ठप्प झाली होती। साधारणतः 1.5 तास आता उलटून गेल्यानंतर मेट्रो सेवा जी आहे ती पूर्ववत झालेली आहे। या ठिकाणचे जे मेट्रो मधले अधिकारी आहेत त्यांनी दिलेल्या माहितीनुसार आता पूर्ण म्हणजे दोन्ही वाहिन्या, मेट्रोच्या घाटकोपरकडे येणारी वाहिनी असेल किंवा वर्सोवाकडे जाणारी वाहिनी असेल, दोन्ही वाहिन्या पूर्ववत झालेल्या आहेत। या मेट्रो बंद झाल्यामुळे घाटकोपर रेल्वे स्थानकामध्ये काही प्रवाशांना रोखण्यात आलेलं होतं। त्याचबरोबर त्यांना माहिती देण्यात येत होती की वेस्टर्न एक्सप्रेस हायवे पर्यंतच मेट्रो सेवा जी आहे ती सुरू आहे। मात्र आता सुरू झालेली आहे त्यामुळे प्रवाशांना एक मोठा दिलासा मिळतोय। प्रशांत, धन्यवाद दिलेल्या माहितीबद्दल।